श्रीमंत श्री पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा छोटेखानी अभंग आहे। या अभंगामध्ये एकनाथ महाराज परमार्थ करायचा आहे पण संसार सुटत नाही आणि संसार करायचा आहे पण परमार्थ पुन्हा या देहाशिवाय होणार नाही असा ज्या व्यक्तीला संशय आहे त्याला परमार्थ करावा की संसार करावा का दोन्ही करावं का काहीच करू नये याचा संपूर्ण संशय काढून महाराज त्याला उपाय सांगतात ज्याचं चिंतन तुमच्या पुढे करायचं आहे। परंपरेने या गावामध्ये सप्ताह चालतो। मागच्या वर्षी माझी सेवा इथे झाली आणि या वर्षी सुद्धा पुन्हा ग्रामस्थांनी आमचे डॉक्टर सदाफळे साहेब उंबरकर राऊत गुरुजी हे सर्व गावातील मंडळी ट्रस्टी मंडळ यांच्या पुन्हा प्रेमातून हा यावर्षी योग आला। एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि सप्ताहाची परमार्थाची कथेची चिंतनाची मंदिराची काय आवश्यकता आहे हे आपल्या साधू संतांनी लिहून ठेवलं। ते म्हणतात संसार फार मोठा आहे पण परमार्थ नसेल तर साराच्या सारा संसार हा शून्यवत आहे। बोललं का मागून येणाऱ्या महिलांनी मागेच बसा, गडबड करू नका, पुढे यायसाठी लवकर यायला पाहिजे ना, नाही का? कोंबडी झाकून भाकर ठेवून भाजी शिजून सर्वाच्या शेवट यायचं, याच्या मुंडक्यावर पाय त्याच्या मांडीवर पाय, मागून यायचं मागे बसायचं। विठ्ठल लवकर जे लोक येतात ते लोक आपलं काम धाम टाकून येतात, पटकन चला कीर्तन ऐकायचं आहे। सप्ताह काय आयुष्यभर आहे काय? वर्षभर सप्ताह आहे काय? नाही, 7 दिवस सप्ताह आहे। 7 दिवस जर तुम्ही लवकर येऊ शकत नाही तर मग आयुष्यभर कसा परमार्थ कराल, कसं भजन कराल? आणि आयुष्यभर भजन केल्याशिवाय, चांगला परमार्थ केल्याशिवाय या देहामध्ये एकच एवढा देह आहे का ज्याच्यामध्ये परमार्थ करता येतो, बाकी देहामध्ये परमार्थ करत नाही। आणि त्या साऱ्या देहाचे जे संस्कार आहेत जन्माचे, ते संस्कार नष्ट होण्याकरता या जन्मात जास्त परमार्थ केला गेला पाहिजे। तर संस्कार संपणार नाही ना, संस्कार एकदम संपतात काय नाही, जुने संस्कार आहेत सर्व देहामधले। गाय झालो, म्हैस झालो, डुक्कर झालो, कुत्रा झालो, वाघ झालो, पक्षी झालो, साऱ्या देहातले संस्कार या देहामध्ये संपवायचे आहे आणि ते संपून पुन्हा देवाचे पाय पकडायचे आहे। एवढ्या करता आता कट्टर परमार्थ केला गेला पाहिजे। पण तुमचं असं आहे, सारं काम करून यायचं आणि मग कीर्तनामध्ये जायचं। नाही नाही नाही, 7 दिवस वेळ काढायचा। वेळ जर काढला नाही तर तुमच्याकडून चांगला परमार्थ होणार नाही। गोपिका सांगते, मी फार धावत आली, आलिये धावती धावती, भेटी होईल म्हणून, तवती टळली वेळ, अवघा उरला शीन, याशी काय करू सांगा, ओ भेटेल कैलसा, याशी काय करू सांगा, ओ मज भेटेल कैसा। फार धावत आले मी, म्हणजे फार घाईनं परमार्थ केला पाहिजे असं आहे। फार कष्टाने, फार त्वरेने संत समागमी
नंतर रोग निर्माण होत असतात, नंतर इंद्रिय साथ देत नसतात. ऐ बोलू नका, कोण आहे? बोलू नका, शांत त्यांना. घरातले माणसं साथ देत नसतात, वातावरण बदलत राहत असते आणि बदललेल्या वातावरणामध्ये थोडा जरी घरामध्ये घोळ असला तर माणसाचं मन भजना करता लागत नसते. म्हणून ज्या वेळेस चांगले दिवस आहेत तेवढ्या दिवसात चांगलं करून घेतलं पाहिजे असं आहे. आणि चांगले दिवस कमी असतात. चांगल्या दिवसात जर चांगलं केल्या गेलं नाही तर पुन्हा चांगलं करण्याकरता लवकर वेळ येत नसते. म्हणून चांगल्या दिवसात चांगलं करून घेतलं पाहिजे आणि चांगलं करण्याकरता घाई केली पाहिजे, म्हणून लवकर आलं पाहिजे असं शास्त्र. असो, आता पहिल्यांदा तुम्ही मुलींनो पुढे सरका, म्हणजे त्या महिलांना जागा होईल. पुढे या, ए पुरी पुढे बस. हा बस, या पुढे सरकून, सरका पुढं. समोर समोर सर महिला मंडळ घुसघुस नका करू. हा पुढं या, पुढं 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 पुढं. स्पष्ट पटपट बोलायचं काय काम आहे सरकासाठी, पण सरकतानाही बोलणं, बोलताना सरकणं. बोल नका, बोल नका, गडबड करू नका. एकदा सरकून घ्या, पुन्हा मध्ये कुणाला बसू देऊ नका. झालं काय सरकणं? आता मी सरकू काय पुढं? आता गडबड करू नका. विठ्ठल विठ्ठल वाजेपर्यंत बायाचं कधी काय काम नाही. आल्या तरी मागे बसा, आता पुढे येऊ नका, गडबड होतो, विक्षेप होतो. म्हणून परमार्थाकरता शिक्षण मिळावं, परमार्थ लोकांना समजावा, परमार्थातली बाजू कळावी, मनुष्य देह कळावा नश्वर आहे म्हणून, परमात्मा कळावा अविनाशी आहे म्हणून, परमात्मा कळावा त्याच्याकडे जायला लागलं पाहिजे म्हणून, जायला बुद्धी झाली पाहिजे म्हणून, हे सारं कळत गेलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी कळायच्या आणि काही गोष्टी कळायच्या नाही, पण विषय समजून घेतलं पाहिजे. विष कशा करता प्यायचं नाही म्हणून, आणि अमृत समजून घेतलं पाहिजे घ्यायचं आहे म्हणून, संसार समजून घेतला पाहिजे टाकायचं आहे म्हणून, परमार्थ समजून घेतला पाहिजे घ्यायचं आहे म्हणून. हे समजून घ्यायची भाषा आहे, समजायची भाषा आहे ही. आणि समजण्याकरता जगामध्ये एकच माध्यम आहे, काय? ऐकणे. पूजेमध्ये देव समजत नाही, ध्यानामध्ये देव समजत नाही, दानाने देव समजत नाही, तीर्थयात्रेने देव समजत नाही, समजते फक्त ऐकून. म्हणून ऐकायला पहिल्यांदा आलं पाहिजे, बाकीच्या साऱ्या गोष्टी बंद ठेवल्या पाहिजे. पूजेत कसं आहे? पूजेत दोष आहे, ध्यानात दोष आहे. पूजेत एवढा दोष आहे का झाडाचं पडलेलं जमिनीवर फुल देवाला वाहायला चालत नाही, का? जमीनला वाहायला गेलं ते, आता देवाला वाहायला चालत नाही. जमिनीवर पडलेलं फुल जर देवाला वाहायला चालत नाही, काय करता? विठ्ठल जमिनीवर पडलेलं फुल देवाला वाहायला चालत नाही, तर दुसऱ्याच्या घरात कंपाऊंड उडी मारून, झाडाच्या फांद्या तोडून, फुलं चोरून, टंगळ मोडून नाही जमत ते. जमिनीवर तर फुल वाहत देवाला, चोरले फुलं काय चालतील? असं आहे. म्हणजे काय? पूजेमध्ये दोष आहे. 16 उपचार केले पाहिजे देवाची पूजा करताना. देवाला गरम पाण्याने आंघोळ, दुधाने आंघोळ, थंड पाण्याने आंघोळ, अंग पुसणे, कपडे घालणे, टिळा लावणे, साखर, नैवेद्य, तुपाची वात, तेलाची वात, अगरबत्ती, कापूर, ह्या साऱ्या गोष्टी केल्या पाहिजे. एवढी पूजा होते का बारीक? आपल्याकडे आपलं तर असं असते, थुकायला थुका, आंबट थुका. आपली कशाची पूजा? काय आपला तास ते जमत नाही आपल्याला.
म्हणून शास्त्रकार सांगतात ऐकून घे. ऐके रे जना तुझ्या स्वैताच्या पुन्हा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. म्हणजे ऐकून घे, तुला देव समजून घ्यायचा आहे आणि देवही समजून घ्यायचा आहे, धर्मही समजून घ्यायचा आहे, पापही समजून घ्यायचं आहे, पुण्य समजून घ्यायचं आहे, आई वडील समजून घ्यायचे आहे, पत्नी समजून घ्यायची आहे, नवराही समजून घ्यायचा आहे, लेकरही समजून घ्यायची आहे, मुलगा किती प्रेम करतो, कुठपर्यंत करतो हे समजून घ्यायचं आहे, सुनबाई किती जीवाची आहे हे समजून घ्यायचं आहे, सुनीवर किती प्रेम करायचं हे समजून घ्यायचं आहे, आणि सून आपल्यावर किती प्रेम करते हेही समजून घ्यायचं आहे. सारं तुम्हाला कीर्तनामधून समजते, बाकी ठिकाणी कोणी तुम्हाला सांगू शकत नाही. हे सारं समजते, कोण कोण्या कोण्या कामाचं आहे, कोण कामाचं नाही, कोण कामाचं आहे, कोण प्रेम करते, कोण जीव लावते, आपला मालक किती जीव लावतो, पत्नी किती जीव लावते, मुलाचं प्रेम किती आहे, सुनबाईचं प्रेम किती आहे, सासू किती प्रेम करते, हे सारा हिशोब कीर्तनामध्ये समजते. हे का समजून घ्यायचं आहे? ज्या संसारात तुम्हाला जगायचं आहे त्या संसारामध्ये समजलं पाहिजे, नाही तर मग समजत नाही आयुष्यभर आपण काय करायला पाहिजे होतं. महाराज सांगायचे मनुष्य सरणावर चढेपर्यंत समजत नाही आपण काय करायला पाहिजे होतं, काय केलं. हे सारं समजून घेण्याकरता जगामध्ये एकच माध्यम आहे, श्रवण, ऐकत जाणे, ऐकणे, चांगलं ऐकणे. का ऐकणे म्हणजे तयार स्वयंपाक, कानाच्या द्वारा मनापर्यंत पोहोचवणे ऐकणे म्हणजे. आणि बाकीचे स्वयंपाक म्हणजे बाकीच्या गोष्टी म्हणजे काट्याकुट्या गोळा करा, दगड आणा, गंज आणा, तिखट आणा, मीठ आणा, तेल आणा, पाणी आणा, जाळ लावा, स्वयंपाक तयार नंतर खा. पण हा कसा स्वयंपाक आहे? ऐकणे म्हणजे हा साधा स्वयंपाक एकदम तयार आहे. म्हणून साधूंनी केलेल्या अभ्यासाचं वर्म, साधूने केलेल्या अभ्यासाचं सार आपल्याला डायरेक्ट ऐकायला मिळत असते. म्हणून पटकन ऐकायला आलं पाहिजे, लवकर बसलं पाहिजे, मंडपाला टेकून बसलं पाहिजे आणि झोपणं सुरू केलं पाहिजे. तेव्हा झोपली, नागोबा डुल्लाया लागला. इतक्या लवकर जर झोप आली तर बाबा गेला सारा संसार कांद्यात. लयच खतरा. माया कीर्तनात जर झोप तर बाकीच्या मार्गात काय दिवाला लावून तुम्ही नीट बसा, जास्त टेकू नका, झोप येते, सरळ बसा. दिवसभर वावरात असं असं ना, जेवण कमी करा का कीर्तनात यायचं म्हटलं तर. विठ्ठल विठ्ठल असं समजून घ्यायचं माध्यम आहे. आणि ज्या लोकांनी हे काढलं हे आताच नाहीये, हे करोडो वर्षापासून काढलं आपल्या साधूंनी, आपल्या समाजाने. हा, श्रवण हे आधीपासून सुरू होतं, आधीपासून गुरुकुल होतं, आधीपासून परंपरा होती ऐकायची. वय झालं का नवरा बायकोनी संसार सोडून द्यायचा आणि संन्यास आश्रम स्वीकारून जंगलामध्ये जाऊन गुरुच्या ताब्यात राहायचं आणि त्यांची सेवा करून ऐकायचं. अशी होती पद्धत आपल्या धर्मामध्ये. असं आहे का? आपला धर्म फार पुरातन आहे. असं आहे. मुस्लिम जन्माला आले 1445 वर्षापूर्वी, लिहून ठेवा. इंग्रज जन्माला आले 2025 वर्षापूर्वी. आता काय चाललं? 2025. इंग्रज आले जन्माला 2025 वर्षापूर्वी, मुसलमान जन्माला आले 1445. आणि आता आपला ऐका, कानात ठेवा, पाठ करा. 1 अरब 96 करोड 8,53,126.
बाहेर न्या त्याला, बाहेर न्या. 1 अरब म्हणजे 100 करोड. 1 अरब 96 करोड 8,53,126 वर्ष झाले हिंदू धर्माला. एक अरब म्हणजे 100 करोड. 100 करोड पुन्हा 96 करोड. 1 अरब 96 करोड 8,53,126. टेप करून ठेवा. आपला समाज, आपला धर्म जन्माला कधी आला? एवढ्या वर्षापूर्वी. मुसलमान 1445, ख्रिश्चन 2025, बुद्ध, जैन हे साऱ्याच्या सारे 2500 वर्षाच्या आतले आहेत. एकच धर्म आहे हिंदू, ज्याने जगावर राज्य केलं. असं आहे. नालंदाची बख्तियार खिल्जीने जाळली लायब्ररी, नालंदा बिहार मध्ये आहे. 3 महिने पुस्तक चालत होते, 3 महिने. आणि बिमार पडला कोलकात्याला तो, तर बिहार मधून, नालंदाच्या युनिव्हर्सिटी मधून शीलभद्र नावाचा बुद्धाचा अनुयायी औषध द्याकरता बोलवला. कुठं? कोलकात्याला. चांगला आहे का? पाठ करा. शीलभद्र बुद्धाचा अनुयायी औषध देण्याकरता गेल्यावर तो खिल्जी म्हटला, काफिराच्या हातची मी औषध घेत नाही. म्हणजे मुसलमान सोडून इतर जे धर्म आहेत, मारवाडी, मराठा, ब्राह्मण, माळी, हिंदू, ख्रिश्चन, सारेच्या सारे, बुद्ध, जैन हे सारे धर्म काफिर आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे का काफिरांना या जगात जगायची परवानगी नाही. म्हणून काफिरांना ज्या ज्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणी एकतर मारून टाका, आणि नाही मारल्या गेलं तर मग त्यांना धर्म बदलून मुसलमान करा. परंतु हे जे निर्माण केलं पृथ्वी, हे निर्माण केली फक्त मुसलमाना करता, असं त्यांचं कुराण सांगते. ते म्हणतात की फक्त मुसलमानाला या जगात राहायचा अधिकार आहे, इतरांना राहायचा अधिकार नाही आहे. वास्तविक पाहता जगाच्या पाठीवर एकच धर्म होता, हिंदू. सप्त समुद्रावर राज्य होतं हिंदूंचं. पण पडता पडता तुकडे पडता 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 एवढे तुकडे पडले या देशाचे, या धर्माचे, का शेवटी हिंदुस्थान पुरता समेटला गेला. आणि आता याला सुद्धा छिद्र पाडून याचे तुकडे ठरले होते पाडायचे. आतापर्यंत हा देश मुस्लिम राष्ट्र जाहीर झालं असतं, पण देवाची कृपा 2014 मध्ये यांच्या मायचा नवरा आला आणि त्यांनी हे बदललं. जर मोदी आले नसे तर मला माहित आहे, मी सांगतो, मी कॉलेज झालाय, माझा अभ्यास झाला. कोण आलं रे? कोणा तिकडे बरं काय? नाहीतर आतापर्यंत यांनी ठरलं होतं, दंगा जर झाला तर मुस्लिमावर केस होणार नाही, फक्त केस होईल हिंदूंवर. बलात्कार केला मुस्लिमाने हिंदूच्या बाईवर तर त्याला बलात्कार म्हणायचं नाही. पण मुस्लिमांच्या बाजूवर बलात्कार केला तर जेवढे लोक होते त्या सर्वांना अटक करा, असा कायदा आणला होता पटलावर. पण आम्ही पंढरपुरामध्ये शिकत होतो तेव्हा मोर्चे काढले होते आणि बीजेपीने त्याचा विरोध केल्यामुळे तो कायदा झाला नाही. त्याला नाव दिलं होतं दंगा नियंत्रण कायदा, पण टोटल तुम्हाला संपण्यासाठी कायदा होता तो. पण भगवंताची कृपा अशी झाली का 2014 मध्ये पारड पलटलं आणि आज आपण दिवस पाहून राहिलो सोन्याचे. आपल्याला मोदी साहेब म्हणजे देवाचा हे वरदान आहे, उपहार आहे. पांडुरंगाने आपल्याकरता पाठवलं त्यांना, असा आपल्यासाठी राजा आला आज जन्माला. तुम्हाला माहित नाही, आज जर मोदी नसते तर काय झालं असतं. मी मागच्या वर्षी कीर्तनामध्ये बोललो होतो, तुम्हाला माहित आहे,
मोदी जर पंतप्रधान झाले नाही तर मी कीर्तन करणं बंद करेल म्हटलं होतं. तुम्ही ऐकलं का नाही? तुम्हाला माहित आहे का नाही? मला देवाची शपथ सांगतो, जर मोदी झाले असते पंतप्रधान तर मी कीर्तन बंद केले होते. कीर्तन करायचेच नाही अजिबात. शपथ व्हायली होती. तुमच्याकडे लाईव्ह आहे, ते मागे केलं होतं ते रेकॉर्ड. मी बोललो होतो का मला माहित आहे देवाची ताकद काय आहे, मला माहित आहे परमात्मा केवढा बलवान आहे, मला माहित आहे. म्हणून अभंग घेतला होता, आले देवाची काय कारण आहे? परमात्म्याच्या मनात आलं तुम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे. हा, काही समजत नाही काय करतात ते. एवढा बलवान माणूस, एवढा बुद्धिमान आहे. असं आहे, आपल्यासाठी प्रसाद आहे तो देवाचा. चांगला आहे का? युद्ध सुरू होईल म्हणून पाकिस्तानने पळापळ सुरू केली बरं काय. 8 दिवस पळापळी केली, काहीच केलं नाही यांनी. आणि जेव्हा केलं तेव्हा समजलं सुद्धा नाही असं कसं केलं. अजून फार करणार आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला स्वतंत्र करणार आहे तो, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला साऱ्या संकटातून बाहेर काढणार आहे. कोण? मोदी साहेब एवढा बलवान आहे. फक्त तुम्ही देशाच्या करता, सैन्याच्या बलवत्तेकरता योग्य ठिकाणी शिक्का मारत चला. बीजेपीला मतदान करा असं मी म्हणत नाही, काँग्रेसला करा असं मला म्हणायचं नाही, परंतु देशाची जर तुम्हाला चिंता असेल आणि तुमच्या मुली बाळी जर चांगलं व्हावं असं वाटत असेल, तुमच्या मुलांना चांगलं व्हावं असं वाटत असेल तर चांगला विचार करून शिक्का मारत चला. आम्हाला काही उभं राहायचं नाही, आम्हाला वर्गणी करायची नाही, आम्हाला धर्मशाळा बांधायची नाही, आम्हाला आमदार खात्याच्या पाया पडायचं नाही. मरेपर्यंत आम्ही ठरवलंय, भीक मागायची नाही. फक्त मी बीजेपीचा नाही, मी काँग्रेसचा नाही, मी फक्त कट्टर हिंदू आहे. ना आहे म्हणजे आहे कट्टर. हा, कारण त्या धर्मात जन्माला आलो मी, पुण्य केलं. हिंदुस्थान मध्ये हिंदू माणसाने पुण्य केलं म्हणून तो जन्माला या धर्मात आला, ज्या धर्मामध्ये बाईची पूजा होते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, जिथे स्त्रीला देवी मानला जाते तिची पूजा होते, असा हा धर्म आहे. आपल्या धर्मामध्ये गडबड नाही आहे. मामाच्या घरी मी आली होती, पुन्हा मामाच्या घरी ये तर मामा नवरा झाला. बरा झाला नवरा तो मामा. ऐक नाही आली का एक क्लिप तुमच्याकडे? मामू की आई थी आणि मग मामू की आ रही बाद में आऊंगी. नाही मामू मेरा शोर हो गया. बरा मामू शोर झाला. कुणी सापडलं की घे, सापडलं की घेऊ जायचं, काही नाही त्याला, काही नाही त्याला. जनावरापेक्षा बत्तर त्या धर्मातली नियमवाली आहे. तसं आपलं नाही, आपण हरेक स्त्रीला आई समजतो. परश्री ते म्हणता माता, परश्री ते म्हणता माता, परश्री ते म्हणता माता, परश्री ते म्हणता माता, परश्री ते म्हणता माता.
पत्नी सोडून संपूर्ण स्त्रिया आई समान आहे आपल्या धर्मामध्ये. हा आई आहे. एक आपली बायको सोडली का साऱ्या स्त्रिया साऱ्या महिला आपल्याकरता आई आहे. आई म्हणजे पवित्र. आई एवढी पवित्र का संन्याशाला देवाला नमस्कार करायला सांगितला नाही. संन्याशाने देवाच्या पायाला दंड लावायचा, नमस्कार नाही करायचा. संन्याशाला ज्या बापाने जन्म दिला त्याला नमस्कार करायचा नाही. नमस्कार करायचा नाही बापाला सुद्धा. परंतु एवढा ज्याला नियम सांगितला त्या संन्याशाने आईच्या पाया पडलं पाहिजे. बापाला पाया पडू नका संन्यासाला सांगितलं, देवाला पाया पडू नका, पण आईच्या पाया पडा. का? आई म्हणजे आईची कर्ज, आईचं ऋण करोडो जन्मामध्ये संपू शकत नाही, एवढे आईचं कर्ज आहे. हा मग बापा करता ऋण घालवायला जागा आहे कुठं? गयेला. माझे झाले गयावर्जन फिटले पितराचे ऋण. बापाचं कर्ज फिरू शकते, आईचं कर्ज फिटत नाही. असं आहे. आईचं कर्ज आपलं मरून गेलो तरी फिटत नाही, म्हणून आई मानतो आपण इतर बायांना, तसं त्यांचं नाही आहे. असं आहे. त्यांना म्हणजे आता कीर्तनात सांगत नाही, पुंडलिक वरदा आहे त्यांचं काय विचारता, तसा आपला धर्म नाही आहे. आपला समाज अतिशय पवित्र आहे. याच धर्मामध्ये भगवान राम, याच धर्मामध्ये भगवान कृष्ण, परशुराम जन्माला आले अवतार, ज्ञानेश्वर महाराज, सावतोबा, गोरबा काका ही मंडळी आली का? अतिशय पवित्र धर्म आहे आपला. आणि परंपरेने सनातन म्हणजे काय? सनातन म्हणजे अखंडतेने जो चालत आला त्याला सनातन म्हणतात. आपण सनातन धर्माचे आहोत. आणि माळी समाज क्षत्रिय, मराठा क्षत्रिय, धनगर क्षत्रिय. हा देशात जेवढे मंदिरं मठ आहेत, जेवढ्या धर्मशाळा आहेत, त्या साऱ्या दान दिल्या क्षत्रियाने. क्षत्रियाचा त्याग तुम्हाला माहित नाही. हा लग्न झालं काल आणि आज आला शत्रू. राजस्थान मधली गोष्ट. नवऱ्याला निघावं लागलं कशा करता? युद्ध करायसाठी. पण बायको नेमकी काल आली आणि आज निघायचं दुःख झालं. दासीला सांगितलं का बायकोला सांग तुझी काहीतरी खून दे म्हणा, मला काही बांगडी, काही खांद्यावरची सलवार, काहीतरी खून दे असं सांगितलं. कुणी? राजाने, नवऱ्याने तिच्या. चांगला आहे का? बाईला वाटलं नवरा चालला युद्धामध्ये खून मागतो, माझं याचं लग्न झालं काल, आता माझा जीव अडकला वाटते. बाईने सांगितलं दाशीला का मी या रूम मध्ये खून ठेवते आणि तू दार उघडून पुन्हा घेऊन जायचं असं सांगितलं. कुणाला? दाशीला. आणि काल लग्न झालेल्या नवरीने हातामध्ये तलवार घेतली, स्वतःच मुंडक कापलं आणि ताटामध्ये ठेवलं, वरून टावेल झाकला आणि खाली पडून गेली. दाशी आली. नवरा म्हटला काय खून आणली? म्हटली आणतो. दार जेव्हा उघडलं तेव्हा काल लग्न झालेल्या बाईचं मुंडक ताटामध्ये वरून टावेल ठेवला होता. दाशीनं तो ताट उचललं, नवऱ्यापाशी घेऊन आली. टावेल जेव्हा काढला तर काल लग्न झालेल्या बाईचं मुंडक, पत्नीचं मुंडक होतं, रक्त थरात पडलेलं. त्या बाईचं नाव आहे हाडी राणी. राजस्थानची गोष्ट आहे. क्षत्रियाची पत्नी. असा त्याग आहे क्षत्रियाचा. म्हणून क्षत्रियाचे साऱ्या समाजावर उपकार आहे. असं आहे. त्याच्याशिवाय समाज शांत राहू शकत नाही. त्याने गोऱ्या गोऱ्या पान स्त्रिया, अप्सरेसारख्या बाया एका मिनिटात टाकून निघून गेले. एवढ्या सुंदर स्त्रिया विधवा झाल्या. विधवा नाही झाल्या. मुसलमान आक्रमण करतील म्हणून एका वेळेला स्त्रियांनी जोहर केलं, आगीमध्ये उडी टाकली तर 400 मन सोनं निघालं बायांच्या जळालेल्या आगीतून. बोला ना तुम्ही, किती बाया जळाल्या असल?
सांगा, हातातल्या बांगड्या, गळ्यातलं मंगळसूत्र, नाकातलं, कानातलं काही झालं एवढंच. हे सोनं गोळा केलं त्या मुसलमानाने तर 400 मन निघालं सोनं. किती बाया जळाल्या असं. कसा धर्म आहे हा. म्हणून या धर्माची ताकद नाही कुणाची. हा, यांना काय समजणार आहे. संकरित बियाणे आहेत हे. बाप येली नाही काय, माय तेली, बेटा सय्यद अली. असं संकरित बियाणं आहे. माय येली, बाप तेली, बेटा सय्यद अली. असं मिक्सिंग हायब्रिडचं बियाणं आहे. यांना काय कळणार आहे हिंदू धर्म. यांना काय कळणार आहे समाज आमचा. आमचा समाज आमच्याच लोकांना कळाला, आमच्या लोकांना समजला, म्हणून त्यांनी हे करून ठेवलं. तुम्हाला काय सांगायचं. आपला रामावर भरोसा आहे. रामावर म्हणजे राम. राम म्हणजे पहिला RSS मधला राम मधला आर. ये म्हणजे आर्मी आणि यम म्हणजे मोदी. RSS आर्मी आणि मोदी. तुमचा करण गेला का चालू आहे. पहिला RSS, दुसरा ये आर्मी, तिसरा यम मोदी. जोपर्यंत हे तिघ आहे या देशामध्ये तोपर्यंत कुणाची काय माय व्याली देशामध्ये टाकायची. जसा रामावर भरोसा तसा या रामावर भरोसा आपला. कोणी हे 3 आपले राम आहेत. यांच्यामुळे देश शांत आहे, देश स्वस्त आहे. म्हणून सावधान राहा. आता युद्ध सुरू झालं जेमतेम. तुम्ही काळजी करू नका. अहो जिंगाट होणार आहे. टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता खरं तुम्ही तुम्हाला काय माहित आहे. देश जो विचार करू शकत नाही त्याच्या पुढची बुद्धी आहे कुणाची. मोदी साहेबांची. हा, साधा माणूस आहे का तो तुमच्यामुळे तुम्ही शिक्का मारला म्हणून झालं. अजूनही गडबड करू नका. अजून 10-15 वर्ष राहू द्या. अहो सारा देश तुमच्याकरता मोकळा होईल. टेन्शन घेऊ नका. पण तुम्ही मात्र अजिबात शेण खायचं नाही. पोरी फार शेण खायला लागल्या. तरुण मुली. अरे तो आंघोळ करत नाही, पंचर जोडतो, मांस खातो, गाय खातो, बैल खातो. हा, त्याची माय भणान तोंडी, अंगावर मारतंबू, हा, अंगात करकटलेपणा. आणि तो नवरा तुला बरा वाटते का. बाई आहेस का तू. काय तू हिंदू जन्माला आली, तुला कसा बरा वाटते. 885 मुली मुस्लिमांनी मारून सुटकेस मध्ये भरल्या. माझ्यापाशी नाव असं रेकॉर्ड आहे. आणि मुली अशा साध्या नाही, करकटल्या बरकटल्या नाही. अप्सरेसारख्या सुपर पाहायला सारे नावासं माझ्यापाशी रेकॉर्ड आहे. 885 मुली कापून भरल्या. तुम्हाला जर घाई झाली असेल कापायची, जा त्याच्या घरात घुसा, घरात तंबू अंगावर. काय मस करता. सोन्यासारखा धर्म, सोन्यासारखा देव, शंकरासारखा, रामासारखा या कुलात जन्माला आल्या. काय करता, कशा करता आपल्या समाजात काय पोरं श्रीमंत नाहीत काय. कुणा करता लागले. अरे एक पोरगी फसवण्याकरता त्यांना एका पोराला मुसलमानाच्या 10 लाख मिळतात. त्यांच्या इथून अरब देशातून एक पोरगी फसवायला. व्हिडिओ पाहिले का नाही. तो काय म्हणतो मौलवी का तुम्ही एक मुलगी हिंदूंची फसवा, तुमचा संपूर्ण संसार आम्ही करू, तुम्हाला 10 लाख देऊ. नुसत्याच्या फॅशेवर, त्याच्या गाडीवर. अरे किती करकटला समाज आहे. त्या लोकांच्या बायांना जर कुत्र्याने हुंगलं तर कुत्रं गोल गोल फिरून मरून जाईल. एवढा समाज घाण. तुम्हाला कसा गोड वाटते, कसं पवित्र आपलं. रोज जलस्नानम दिने दिने, रोज आंघोळ करतो आपण. त्यांचं जुम्मे के जुम्मे, शुक्र तोपर्यंत सारच उष्ट. 8 दिवस आंघोळ नाही. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा काय होत सण सांगा तुम्ही. तुम्हाला कसं समजत नाही. तुम्ही कोण्या कुलातल्या आहेत. तुम्ही छत्रपतीच्या कुलातल्या, तुम्ही सावता महाराजाच्या कुलातल्या, तुम्ही तुकोबारा ज्ञानोबाराची अवलाद आहात. काय करता हे, कुठे चालल्या तुम्ही. हो, तुम्हाला या लोकात तर सुख मिळणारच नाही, पण तुमच्या आई वडिलाचा शाप तुम्हाला मरेपर्यंत सुख देणार नाही. मी सांगतो, मला माहित आहे. तुम्ही जर असं काही कराल विचित्र पाय उचलून तर तुम्हाला मरेपर्यंत परमात्मा सुख देणार नाही. का. धर्म सुखाचं मूल आहे.
सुखस्य मूलम धर्म. सुख पाहिजे असेल तर धर्माचं आचरण करा, अधर्मामध्ये शिरू नका. विचार करा, 100दा विचार करा, कोटी वेळा विचार करा. एकदा तुम्ही इथून गेल्या का तुम्हाला कुत्र्यापेक्षा बत्तर, त्याच्यापेक्षा बत्तर वागणूक मिळणार आहे. म्हणून 100दा विचार करा. मला तुमच्यापासून काही घेणं देणं नाही आहे, पण तुम्ही माझ्या समाजाचे आहे. तुमच्या सर्वांच्या पार नमस्कार करतो. अजिबात पाय टाकू नका. शंकराची शपथ आहे तुम्हाला, तुम्हाला शंकराची शपथ आहे. हा, हिंदू धर्मामध्ये आपल्या भरपूर लोक आहेत, भरपूर श्रीमंत आहेत, आणि तुम्ही तर खानदानी कुलवान आहे. तुम्हाला कसं बरं वाटते? अहो, ते फक्त आभास आहे काही दिवसाचा, तुम्हाला भुलवायसाठी. गाडी आणि मोबाईल मोठा आणि फोनवर बोलायचं, अब्बू अम्मीन अब्बीन अब्बू अम्मीन अब्बू. कशा करता करता असं? जन्म धर्म कोणता, जन्म कोणता? तुम्ही कुलवान आहे तुम्ही. हा, भरतखंड नरदेह प्राप्ती तो परम भाग्याची संपत्ती. नाथराय म्हणतात, भारतात जन्माला आलेला हिंदू हा पुण्याचा पुण्यवान आहे. परम भाग्य आहे ते तुम्ही हिंदू झाला. सोपा आहे का या जन्म? पुण्याचा प्रताप आहे तो. हा, आणि एवढे पुण्यवान तुम्ही असं कसं करता? असं करू नका. का? हा उपदेश आहे साधू संत